It's Omkar style. जान सिफारिश जो करता हमारी देखा बता शमो गया पर गिरा के कभी तर नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये बघितला तर तो व्हिडिओ बनवणं एकदम सोपं आहे. तर चला मी सांगतो व्हिडिओ कसा बनवायचा ते. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ कसा आहे ते. आता चला आपण व्हिडिओ डायरेक्ट सुरुवात करूया. सबस्क्राईब करा बघा मित्रांनो, तेवढं आपलं एवढ्या महिन्याभरात आपल्याला 1000 आपले सबस्क्रायबर पूर्ण काही पण करून करायचं त्याचं आपल्याला. ठीक आहे, तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर असं कॅपकट ओपन करून घ्यायचं आहे. आता ते झाल्यानंतर असं तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी जो तुम्हाला म्हणजे बिटमार्क प्रोजेक्टची जी तुम्हाला लिंक दिलेली आहे तर त्या लिंकवरती क्लिक करून हा जो व्हिडिओ आहे तर हा बिटमार्क आहे तर तो डाउनलोड करून घ्यायचा अशा प्रकारे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हा बिटमार्क इथे डाउनलोड झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली असं ह्याच्यावरती क्लिक करायचं व्हिडिओवरती आणि एकदम लास्टला जायचं. लास्टला म्हणजे थोडंसं लास्टच्या अलीकडे. ठीक आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता मला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं आपले ऑप्शन बघायला मिळून जाईल. त्याच्यावरती असं क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुमचा जो हा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओचं तुम्ही बघू शकता इथे सॉन्ग क्रिएट झालेलं आहे. ठीक आहे, आता सॉन्ग क्रिएट झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जिथे बीट चेंज होत आहे तर तिथे आपल्याला स्प्लिट मारायचे. इथे बीट चेंज होते, इथे बघू शकता तुम्ही ते 1 नंबर बीट आहे, इथे 2 बीट झालेले आहे. याचे असं सिम्पली स्प्लिट मारायचं. ठीक आहे, तसंच आपल्याला पुढे देखील काय करायचं, इथे बघू शकता इथे बीट चेंज होते, इथे बीट चेंज होते, इथे सुद्धा आपण अशी सिम्पली अशा प्रकारे स्प्लिट मारत आहोत. ठीक आहे, आता ते झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली असं अजून पुढे यायचं आहे. इथे बीट चेंज होते, इथे आपल्याला स्प्लिट ॲड करायचं आहे. तर मित्रांनो, जिथे जिथे बीट चेंज होत आहेत तुम्ही बघू शकता इथे टोटल 19 बीट आहेत. तर प्रत्येक बीटवर तुम्हाला स्प्लिट मारायचे आहे. ठीक आहे, अशा प्रकारे मी इथे जसं स्प्लिट मारले तसं. आणि स्प्लिट मारल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, असं क्लिक करायचं ह्याच्यावरती आणि थोडंसं असं इकडे स्क्रोल करायचं. ह्यात रिप्लेसचं ऑप्शन तुम्हाला बघायला मिळून जाईल. त्याच्यावरती क्लिक करून तुमची जी इमेज आहे तर ती इमेज अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायची आहे. मित्रांनो, मी बाकीच्या इमेजला स्प्लिट मारतो आणि इमेज इथे ॲड करून घेतो. तुम्ही फर्स्ट ॲड करून घ्या. ठीक आहे, हां. तर मित्रांनो, मी इथे स्प्लिट वगैरे मारलेले आहेत आणि इफेक्टसुद्धा इथे ॲड केलेला आहे. तुम्ही देखील स्प्लिट मारलेला असेल तर आता आपण इफेक्ट कोणकोणते आहेत तिथे ते पाहणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला 1 मिनिट इथला कट करून टाकतो. आता इथे तुम्ही बघू शकता सगळ्यात पहिल्या बीटला कुठला इफेक्ट आहे. इथं असे इमेजवरती क्लिक करायचे, ॲनिमेशनवरती जायचे. ॲनिमेशनवरती गेल्यानंतर 1 मिनिट मित्रांनो, हां, तर असं इथं ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर इनमधलं जे पहिलं ॲनिमेशन आहे फ्लॅश इन, तर ते ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. ॲड झाल्यानंतर इथं दुसऱ्या इमेजला तुम्ही बघू शकता तर कॉम्बोमधलं एक ॲनिमेशन इथे ॲड केलेलं आहे, डिझॉर्ट राईट. ठीक आहे, आणि इथे बघू शकता त्याच्या पुढच्या इमेजला लगेच डिझॉर्ट लेफ्ट, बरं त्याच्या पुढच्या इमेजला डिझॉर्ट राईट, परत त्याच्या पुढच्या इमेजला डिझॉर्ट लेफ्ट. म्हणजे असं 1 बाय 1 तुम्हाला इथे करायचं आहे. तर कुठपर्यंत करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. मिनिट, हां, तर तुम्ही बघू शकता इथं 6 सेकंदापाशी आपल्याला 6 सेकंदापर्यंत करायचं आहे. म्हणजे किती क्लिप्स आहेत बघा याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 7 क्लिप्स आहेत मित्रांनो. तर 7 क्लिप्सपर्यंत आपल्याला हे करायचं आहे. ठीक आहे, आणि आता त्याच्या पुढच्या इमेजवरती कॉम्बोमधलेच ॲनिमेशन घ्यायचं आहे, राईट झूम आलं ते घेतल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजवरती झूम 1 हे कॉम्बोमधील ॲनिमेशन इथे घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर त्याच्या पुढच्या इमेजवरती स्ट्रेट अँड डिझॉर्ट हे ॲनिमेशन घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ते झाल्यानंतर आता त्याच्या पुढच्या इमेजवरती काय घ्यायचं आपल्याला, इनमधलं ॲनिमेशन घ्यायचं आहे, साईड स्लाईड
ॲनिमेशन आहे तुम्ही बघू शकता इथं थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला मिळून जाईल, ते घ्यायचं आहे. आणि ह्या इमेजवरती कॉम्बोमधलं ॲनिमेशन घ्यायचं आहे, वेव अँड स्लाईड. ठीक आहे. आणि आता लास्टचे ही ह्याच्यामध्ये इनमधले ॲनिमेशन घ्यायचं आहे, रॉक व्हर्टिकली. ते झाल्यानंतर आता त्याच्या पुढच्या इमेजवरती तुम्हाला कॉम्बोमधले ॲनिमेशन घ्यायचं आहे, डिझॉर्ट, स्ट्रेट अँड डिझॉर्ट. ठीक आहे. ते झाल्यानंतर आता इथे याच्या पुढचं ॲनिमेशन इनमधलं आहे, पॅडलिंग हे ॲनिमेशन इथे घ्यायचं आहे. ते इनमध्येच आहे बघा 2 नंबरला. आणि आता त्याच्या पुढच्या ह्याच्यावर अनफोल्ड हे ॲनिमेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या पुढच्या इमेजवरती तुम्हाला असं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर बघू शकता इथं थोडंसं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथं रॉक हॉरिझॉन्टली हे ॲनिमेशन तुम्हाला बघायला मिळतं, ते इथे घ्यायचं आहे. ते झाल्यानंतर इथे रॉक व्हर्टिकली म्हणजे लास्टची जी इमेज आहे त्याच्यावरती रॉक व्हर्टिकली ॲनिमेशन घ्यायचं आहे. ठीक आहे. आता हे झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, सिम्पली असं इथं इफेक्टमध्ये जायचं. इफेक्टमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, एक मिनिट मित्रांनो, इथे थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे, 2 मिनिट. हा, तर आता आपल्याला काय करायचं आहे, असं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ते हॉटस्पॉट चालू होतं मित्रांनो, त्यासाठी आपल्याला थोडंसं नेटवर्क प्रॉब्लेम देत होतं, काही विषयाने बंद केलं आपण हॉटस्पॉट. आता ते झाल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता हॅलो ब्लरचं ऑप्शन आहे, सॉरी हॅलो ब्लर जो इफेक्ट आहे तर तो इथे इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे. आणि याची जी लेंथ आहे तर ती एवढी ठेवायची. ॲडजस्टमध्ये याचे काही एवढं काय करायची गरज नाही आपल्याला, हाय असंच क्वालिटी आहे. हां, आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला हे ॲनिमेशन द्यायचं आहे बघा. आता इथं तुम्हाला सॉन्गवरून कळून जाईल. इथून पुढे इथे आपल्याला 8 सेकंदापाशी 1.7 सेकंदाची जी क्लिप आहे तर त्याला हा जो इफेक्ट आहे तर तो हा इफेक्ट द्यायचा आहे, चॉर्मॅटिक इफेक्ट आहे हा द्यायचा आहे. याची ॲडजस्ट बघू शकता अशा प्रकारे आहे. ठीक आहे. आणि याची लेंथ एवढ्यापुरती ठेवायची, 1.7 सेकंदच ठेवायची. आणि ते झाल्यानंतर 1.7 सेकंदाच्या पुढची जी क्लिप आहे तर ती क्लिप सोडून मग परत पुढच्या 1.7 सेकंद क्लिपला हे 3 इफेक्ट द्यायचे आहेत. त्यातला पहिला म्हणजे शेक इफेक्ट. ठीक आहे. ह्याची ॲडजस्टमेंट तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. आणि त्याचा दुसरा म्हणजे ब्लॅक फॅश 2, ह्याची ॲडजस्टमेंट अशा प्रकारे आहे, तुम्ही बघू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्या पुढच्या स्पार्क ही पण तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे. ह्याची ॲडजस्टमेंट काही अशा प्रकारे आहे. ठीक आहे. आणि याची जी लेंथ जी आहे तर ती इथून म्हणजे 11 सेकंदापासून ते शेवटपर्यंत म्हणजे शेवटच्या क्लिपपर्यंत इथे तुम्हाला ही लेंथ ॲड करायची आहे. ठीक आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोटो HD दिसावा, तर त्यासाठी आपल्याला असं इमेजवरती क्लिक करायचं, थोडंसं इकडे स्क्रोल करायचं आणि फिल्टरमध्ये जाऊन थोडंसं इथे वेट करायचं. नंतर अजून जरी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक देखील करा. ठीक आहे. तुम्ही बघू शकता इथं 4K मी इफेक्ट इथे ॲड केलेला आहे, तर त्याच्यावरती क्लिक करून इथे तुम्हाला कोपऱ्यात अप्लाय टू ऑलचं ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं. म्हणजे तुमची जी इफेक्ट आहे तर तो फिल्टर जो आहे तर तो पूर्ण तुमचे जो ह्या क्लिप्स आहेत म्हणजे सगळ्यांना सेट होऊन जाईल. ठीक आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आपला रेडी आहे, तर सिम्पली असं इथून तुम्ही डाउनलोड करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही 1080ने देखील डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आणि सिम्पली असं आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पण कळवा की व्हिडिओ कसा आहे ते. ठीक आहे. धन्यवाद.